मान दिला तर तो व्यक्ती तिथे उभा राहील का? नाही राहणार. मग त्याचा घरचा जरी व्यक्ती असला तरी तो त्याच्याजवळ उभा राहणार नाही. त्याच्या डोक्यात फक्त काय राहील? मान अपमान, मान अपमान. मान दिला आणि तो व्यक्ती चांगला पण नसला तरी पण तो त्याच्या मागे जाऊ शकतो. म्हणजे शक्यता आहे त्याच्यावाली. कारण त्याच गोष्टीचा मोह जास्त. सूर्य ज्याचा ज्ञातिकारक आहे त्याला मान. सगळ्यात मोह जो राहील तो फक्त मानाचा. बाकी काहीच नसणार मोह. ना खाण्याचा ना पिण्याचा, फक्त मानाचा मोह सूर्य ज्याचा ज्ञातिकारक आहे. जसं बुधाचं सांगितलं, बुध ज्ञातिकारक आहे, त्याचा मोह काय राहील? काय राहील? त्याला आकर्षण राहील. आकर्षण राहील. समोरच्या व्यक्तीबद्दल आकर्षण. व्यक्ती कशाबद्दल पण आकर्षण होऊ शकतं. कशाबद्दल नाही आकर्षण होणार, तो अफेअर मध्ये जाण्याचे चान्सेस त्याचे जास्त. म्हणजे तो फसला जाईल त्या गोष्टीने, कारण त्याला त्या गोष्टीचा मोह राहील. ते त्याला भेटणार नाही पण तो त्या मोहात अडकला जाईल. ती गोष्ट भेटेल का त्याला? नाही भेटणार. तो फक्त त्या मोहात अटकला जाईल. तसं सूर्य ज्ञातिकारक, त्याला मान भेटेल का? नाही भेटणार. पण त्या मानासाठी तो अटकला जाईल. मान नाही भेटत मग मी तिथं उभा राहतो, मी नाही त्याच्याकडे बघत. मग त्याच्यापासून घरातले लोक लांब जातील. तसं इथं आहे. आता हे कोणाच्या पण मागे लागून जाईल. त्या व्यक्तीला काय वाटल? एकदम बरोबर आहे. पण ते बरोबर असेल का? नाही, ते चुकीचं असेल. ती फक्त फसवे गेली राहील, बाकी काहीच राहणार नाही. बँकिंग मध्ये जॉब करायला बघत, होईल का त्याचं काम? होणारच नाही. त्याचं काम होणारच नाही. बिझनेस करायला बघत, त्याला खूप डोकं राहील, खूप डोकं राहील त्याला. बिझनेस होईल का सक्सेस? नाही होणार. म्हणूनच त्याचा मोह तिथं राहील. काय? अशक्यला शक्य करायला बघा. आलं का लक्षात? इथं मान मिळाल का? त्याला स्वतःला इगो राहील. इगो असलेल्या व्यक्तीला कोणी मान देईल का? नाही देणार. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये तो स्वतःच राहतो आणि समोरच्याकडे अपेक्षा ठेवतो. आता याच्या डोक्यात बसल का बिझनेस मध्ये उलट पालट होईल, पण त्याला काय वाटेल? मी बिझनेस एकदम परफेक्ट करू शकतो. बुध ज्ञातिकारक आहे ना, त्याला काय वाटेल? मी बिझनेस परफेक्ट करू शकतो. तसं आता बँकिंगची गोष्ट आहे, मी त्याची परीक्षा देईलच, 2दा देईल, 4दा देईल, येईलच. म्हणजे त्या गोष्टीबद्दल आहे ना त्याला ओव्हर कॉन्फिडन्स राहतो आणि मोह राहतो, तिकडे जायला सुरुवात करतो. आता ज्ञातिकारक जर जुपिटर आहे, त्याला कसला मोह राहील? अति ज्ञान प्राप्त करण्याचा. अति ज्ञान. तिथं पाहिलं हे शिकू दे, तिथं पाहिलं हे शिकू दे, म्हणजे हे शिकू दे, ते शिकू दे, हे हातात येत नाही, ते हातात येत नाही, हे अर्ध, ते अर्ध, ते अर्ध, ते अर्ध, आणि सारा अर्ध्या अर्ध्याचा गोंधळ. त्याला मोह काय राहील? खूप उच्च माहिती माझ्याकडे पाहिजे आणि मला सगळं माहिती. त्याचा स्वतःचा पण भास करायला मला सगळं माहिती. जुपिटर जर त्याचा ज्ञातिकारक येतात, माहिती हे त्याचा भास पण राहील आणि त्याच्या मागे पण पळत. त्याला एखादा ज्ञानी व्यक्ती दिसला, थोडा जरी ज्ञानी व्यक्ती दिसला तो लगेच त्याच्या मागे जाईल. त्याला वाटलं त्याचं ज्ञान कमी पडतं, रिवर्स गाडी. म्हणजे त्याला कुठेतरी वाटलं तर हे ज्ञान कमी आहे, तो त्याच्यापासून लगेच अलग होईल. आणि जोपर्यंत त्याला असं वाटेल का या व्यक्तीला नॉलेज आहे आणि याच्याकडून आपल्याला काहीतरी भेटल, तोपर्यंत त्या व्यक्तीचा तो पिच्छा सोडणार. म्हणजे त्याला काय राहील? त्या गोष्टीचा मोह. त्याला भेटेल का? तो ओरिजिनल ज्ञानापर्यंत पोहोचणार पण नाही, पण त्याचा मोह त्याच्याकडेच राहील. त्याच्याकडे गेल्यावर मला हे शिकायला भेटेल, त्याच्याकडे गेल्यावर मला हे शिकायला भेटेल, पण शिकणार अस्तित्वात नाही.
कारण हा व्यक्ती काय करा, ज्याच्याकडून ज्ञान प्राप्त करायचं राहील त्यालाच नाव ठेवा. काय करा, ज्याच्याकडून ज्ञान प्राप्त करायचं राहील त्यालाच ज्ञान शिकवायला जाईल. म्हणजे त्याला काय वाटेल, 2 दिवस तो त्याच्याजवळ जाईल आणि नंतर वाटेल नाही रे याला याची कमी, मग तो त्याची कमी दाखवायला जाईल. म्हणजे काय काढा, तो त्याच्यामध्ये गलती काढा, तो साहजिकच त्याच्यापासून लांब होईल. त्याला तो परत आणखी दुसऱ्याच्या प्रभावात येईल. अरे अरे हा व्यक्ती खूप ज्ञानी आहे, मी याच्याकडे गेलो पाहिजे म्हणजे मला काहीतरी ज्ञान भेटल. तो जाईल, प्रभावात जाईल, परत त्याच्यात नुक्स काढेल. म्हणजे हे त्याचं सतत चालू राहणार. ज्ञान शोधायचं आणि ज्ञानाचे चुका काढायच्या आणखी. म्हणजे का त्या व्यक्तीला सतत काय वाटत राहील का मला जे कळतं ते कोणालाच कळत नाही. त्याच्यामुळे हा ज्ञातिकारक ज्याचा ज्युपिटर आहे त्याला मोह होईल. कशाचा? ज्ञानाचा. आता विनस आहे ज्ञातिकारक, त्याला मोह कशाचा आहे? लक्झरी लाईफ, पैसा. पैसा, लक्झरी लाईफ, गाड्या. आता काही काही लोक आपण बघतो ना, ही गाडी घेतली का लगेच दुसरी गाडी, नाही नाही ही नाही, ही बदलून आपण दुसरी घेऊ, दुसरी नाही नाही ती नाही ती दुसरी घेऊ. मोठं मोठं घर घ्यायचा. म्हणजे सर्व आकर्षण त्याचं कुठं राहील? तो मोह त्या लक्झरी लाईफकडे आणि पैशाकडे. आणि आणखी आता जर काहींचा जास्तच वेगळं कारण आहे तर मग त्यांचे सेक्सचे पण प्रॉब्लेम होऊ शकतात, ते तिकडे पण जास्त वळू शकतात. असं लेडीज असेल तर जेंट्सकडे, जेंट्स असेल तर लेडीजकडे आकर्षित जास्त होतील ते. असं तर मोह जो आहे म्हणजे एक ना एक गोष्टीचा, एकतर ते लेडीज जेंट्सकडे वळतील, गाड्यांकडे वळतील, घराकडे वळतील, लक्झरी लाईफकडे वळतील, पण कुठेतरी त्या व्यक्तीचा मोह असणारच. जर त्याचा जीके जर आहे तर त्या मोहामध्ये तो अटकत 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 चालेल आणि फसत चालेल आणि मार पण तो तिथूनच खाईल, त्याच गोष्टींपासून मार खाईल. आता जुपिटर वाला आहे तो सुद्धा मार कुठून खाईल? ज्ञानापासूनच मार खाईल. सूर्यवाला आहे तो पण मार कुठून खाईल? इगो पासून. इगो हर्ट होईल त्याचा. म्हणून मरकरी तो कुठे मार खाईल? त्याला पण ती अति प्राप्त करण्याचं राहील ना. आता गेला अफेअर मध्ये, मार कुठे खाल्ला? त्याच्या लाईफ मध्ये त्याने तिथंच खाल्ला. आता मून आहे, मून ज्ञातिकारक आहे, मग त्याला मोह कसला राहील? त्याला मोह कसला राहील? हळवेपणाचा. म्हणजे आता 2 व्यक्ती त्यांचं दुःख सांगतायत, तो त्याच्यात इतका वाहून जाईल की बस त्याला मागचं पुढचं काहीच कळणार नाही. तो खरं बोलतोय की खोटं बोलतोय, तो त्याच्याच आहारी चालला जाईल. त्याच्या हळव्यापणा इतका अति का तो व्यक्ती फायदा पण जरी घेतोय, आता कोणी पैशाचा फायदा घेऊ, कोणी XYZ कोणताही फायदा घेऊ, पण त्या व्यक्तीला ते कळणार नाही. तो त्या मोहामध्ये चालला जाईल. तो रडणार नाही, हाच रडून देईल. कारण त्याचा काय? मून ज्ञातिकारक आहे. मून ज्ञातिकारक आहे तर त्याचे आईचे पण प्रॉब्लेम राहतील. इकडे सन ज्ञातिकारक आहे तर त्याचे वडिलांचे प्रॉब्लेम राहतील. आता एखादा व्यक्ती जेंट्स आहे तर मग शुक्र काय झालं? त्याची बायको झाली, पत्नी झाली, तर मग तिचे प्रॉब्लेम राहतील. असं. आता सॅटर्न मून जर ज्ञातिकारक आहे तर तो हळव्यापणा त्याच्यात इतका राहील की तो दुसऱ्यात वाहत जाईल, पण तो चिटिंग पण करेल. कारण त्याच्या मनात सतत विचार चालू राहतील.
त्या सतत विचारांमुळे ना तो एक तर दुसऱ्यामध्ये ओघात चालला जाईल, नाहीतर मग दुसरी गोष्ट काय होईल का तो चीट करेल दुसऱ्याला सतत. त्याला फक्त तेच डोक्यात डोक्यात चक्र चालू राहील. दुसऱ्याने थोडं जरी काय केलं तर हा त्याच्या चारपट करेल त्याला चीट. त्याचं डोकं चिटिंगवर जास्त चालेल असं. म्हणजे तो मग मोठ्या गुन्हेगारीपर्यंत पण पोहोचू शकतो. चिटिंग मध्ये डोकं चालतंय ना त्याचं, त्याच्यामुळे तो आणखी पुढे पण त्याला गोष्टी वाढू शकतात. आता सॅटर्न. सॅटर्न जर जिके तर त्याचा मोह कुठे राहील? जशी त्या व्यक्तीला शिस्त राहील, त्याच्या उलट त्याला आळस पण राहील. फार झोप प्यारी राहील त्याला. म्हणजे झोपलं ना तरच दिवस चांगला गेला असं वाटेल त्याला. त्याच्यामुळे सॅटर्न म्हणजे आळस. जसं शिस्त आहे, त्या व्यक्तीला जॉब पण काय आहे, हे सॅटर्नचंच प्रतीक आहे. मग त्या व्यक्तीला जॉब करण्याची इच्छा राहील. होईल का जॉब? नाही होणार. ज्ञातिकारक आहे ना, इच्छा राहील. म्हणजे आपण जॉब केला पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, त्याच्या डोक्यामध्ये तो मोह राहील. पण नाही होणार. त्याच्या अंगामध्ये आळस चढल. म्हणजे त्याला झोप घेतली तरच बरं वाटल. सतत तो त्याच्या शरीरामध्ये त्याचे पायाचे पंजे, तळवे ते दुखत राहतील, पाठीचा कणा ते दुखत राहील. आता मंगळ. मंगळ जर ज्ञातिकारक असला, त्या व्यक्तीला सर्वात मोह कसला राहील? भांडणाचा. जोपर्यंत तो भांडण करत नाही त्याच्यावर मन शांत होणार नाही. दिवसभरातून तो कोणाला तरी डोकं लावल तेव्हा त्याला रिलॅक्स वाटेल. त्याला आता बाकीच्यांना कसं, आता सॅटर्न आहे, झोप आहे ना ती प्यारी राहील. सूर्य त्याला इगो त्याचा प्यारा राहील. जुपिटर आहे त्याला त्याचं ज्ञान प्यारा राहील. मोह त्याच्यात राहील. तसं याला भांडणात मोह राहील. जेव्हा दिवसभरातून एकदा तरी तो भांडण करत तेव्हा त्याला बरं वाटत. त्याचं शौर्य कमी राहील, पराक्रम कमी राहील. नको तिथं पराक्रम तो दाखवायला सुरुवात कर. आता काही मुलं बघितले असतील तुम्ही, त्यांना मिलिटरीत जायची भलती हौस राहते. रनिंग कर 2-2, 4-4, 10-10 वर्ष ते रनिंग करत राहतात. फक्त प्रॅक्टिस करतात. कशासाठी? मिलिटरीत जाण्यासाठी. आता मिलिटरीत जायला तेवढं शौर्य पराक्रम ते त्यांचं तिथं भरतं का? नाही भरत. कारण मंगळ काय राहतो? ज्ञातिकारक राहतो. आता लग्नानंतर एखादी लेडीज आहे, सासूला डोकं लाव, माणसाला डोकं लाव, नंतर पोरांना डोकं लाव. डोकं लावायचं काम भरभरून त्यांना जमतं. कारण काय? ज्ञातिकारक. तो मोह त्यांचा आवरला जात नाही. आता ते मुलं रनिंग करतात. कशासाठी करतात? त्यांच्या डोक्यात काय राहतं का, मी मिलिटरीमध्ये जाईनच. जाता का ते? नाही. तो अतिमोह त्यांचा असं. आता जर एखाद्या लेडीजचा आहे मंगळ ज्ञातिकारक, त्या तिच्या पार्टनरशी पटेल का तिचं? कारण मंगळ काय? पार्टनरचं. आणखी काय? लहान भाऊ. लहान भावाशी पटेल का? नाही पटणार. शनी काय? मोठा भाऊ. आता शनी जर ज्ञातिकारक असला, मोठ्या भावाशी पटेल का? नाही पटणार. आणि मंगळ जर असला लहान भावाशी पटेल का? नाही पटणार. सूर्य जर असला वडिलांशी पटेल का?
नाही पटणार. विनच जर असला जेम्सच्या ह्याच्यात तर त्याचं त्याच्या पत्नीशी पटेल का? नाही पटणार. मून जर असलं त्याचं त्याच्या आईशी पटेल का? नाही पटणार. सॅटर्न जर असलं त्याचं मोठ्या माणसांशी पटेल का? नाही पटणार. कारण ज्ञातिकारक जो आहे ना तो त्याच्या ज्या गोष्टी राहतात त्या गोष्टींसाठी त्याला खूपच मोह राहतो. त्या मोहात गुंतून गुंतूनच तो त्याची लाईफ खराब करतो. आले लक्षात ज्ञातिकारकचं? हे कायमस्वरूपी अशीच राहतं का? कधी पण बघितलं तरी असंच आहे, ते चेंज होत राहतं. आपल्या लाईफ मध्ये एकदा जन्माला येताना आले ते चेंज होत नाही. त्याला आपल्याला चेंज व्हावं लागतं तरच आपली लाईफ सुखकर होती. आणि त्याच्या वळणावर जर आपण चालत राहिलो तर आपली लाईफ आपल्याला कायम तशीच भोगावी लागते दुःखात. तर इथं त्याला नाही बदलायचं. पण आपण प्रयत्न केला तर बदलतं का बा असं? हो, असं आपण प्रयत्न केला ना तर बदलतो. आता समज त्याच्या गोष्टी काय, आता समज त्या व्यक्तीला बिझनेस करायचा आहे मरकुरी, मग त्याचे नियम काय? त्या व्यक्तीने आपल्यामध्ये जायचं का? नाही जायचं. मग तो सक्सेस का नाही ठरणार? एक गोष्ट कायमची आउट करून टाकली ना त्याने, खाल्ली ना, मग तो जाईल ना. पण आता तो जर इकडं ह्या मोहात आहे, बिझनेसला कितीही डोकं लावलं होईल का बिझनेस? बँकिंग मध्ये जॉबला कितीही प्रयत्न केले होईल का? का नाही होणार? कारण एक काम एकदम जबरदस्त चालू आहे त्याचं, चालू आहे ना, मग होईल का? होणारच. मग असं करा ना, ते काम खतम करा, जे वाईट आहे ना ते संपवा. चांगलं बरोबर आहे. चांगलं बरोबर चाललं. आपल्याला आपल्या नियम- वाईट कळलं का? नियम काय त्याचे? नियम काय आहे का त्याच्यातली एक गोष्ट आहे ती पूर्णपणे संपवून टाकायची. सॅटर्न आहे. आता सॅटर्न जर तुम्हाला ज्ञातिकारक रिपेअर करायचा आहे मग तुम्ही काय केलं पाहिजे? मोठे व्यक्ती त्यांचा अपमान केला पाहिजे की नाही? तुमच्या अंगातला आळस हा पूर्ण झटकून टाकायचा आहे. तुम्हाला जास्त प्रयत्न कोणत्यावर करायचे आहे? दोन गोष्टींवर. एक, मोठ्यांचा अपमान करायचा नाही, आणि दुसरा तुमच्या अंगातला आळस झटकायचा. आळस म्हणजे तुम्ही सतत फक्त फ्रेश कसे राहशाल तिकडे लक्ष द्यायचंय, बाकी जास्त काहीच करायचं नाही. बाकी मग तुम्ही करणारच आहे, कारण सॅटर्न हा कामाचा आहे. हा व्यक्ती आहे ना त्याचा कोणीच हात धरू शकत नाही. तो त्याने जर ठरवलं ना तो दिवसाही काम करेल, रात्रीचे काम करेल, रात्रभरही काम करेल, दिवसाही काम करेल, एवढा त्याच्यात हे. आणि त्याच्यात अंगात जर आळस घुसला ना तो रात्रभरही झोपल, दिवसभरही झोपल. काय करत? रात्रभर पण झोपल आणि दिवसभर पण झोपल. मग तुमची जर झोप उडवताय तर तुम्ही कामाला तुम्हाला एनर्जी तयार करायची गरज आहे का? नाही. म्हणजे तुम्ही कशात तरी गुंता. सॅटर्न आहे तुमचं. रिकामा टाइमपास करू नका. रिकामा टाइमपास केला का तुम्हाला लगेच झोप लागेल. तुम्ही कामात आहे, काहीच होत नाही. तुम्ही मोठ्या लोकांचा अपमान करत नाही तर तुम्ही सक्सेसच होणार. किती सोप्या गोष्टी. एक आयसाला जवळ करायचं नाहीये आणि दुसरं मोठ्या व्यक्तींचा अपमान करायचा नाही. त्यांचा खरं असो खोटं असो स्वाहा. बुधाचं काय? लहान मुलं त्यांना डोकं लावायचं नाही. तुम्ही जिके असल्यावर तुमच्यापेक्षा लहान जेही असतात, खास करून लहान मुलं, तुम्ही किती हुशार असले तरी तुमचं काम जमणार नाही. ना तुमचा बिझनेस जमणार, ना तुमचं काहीच जमणार, होणारच नाही. आयुष्य संपल.
पण त्या गोष्टी तुमच्या तुम्ही उभ्या करू शकणार नाही. किती करा तुम्ही, देव करा, धर्म करा, रात्रंदिवस पोथ्या पाठवाचा, छोट्या गोष्टी. सॅटर्नच्या जशा 2 गोष्टी, मरकरीच्या पण 2 गोष्टी. काय 2 गोष्टी? अफेअर पासून लांब राहा आणि लहान मुलांचा सन्मान पकडा. मोठ्यांचा तुम्ही पकडणारच आहे, तो काही प्रश्न नाही. मोठ्यांबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला प्रॉब्लेम कुठे? फक्त लहानांचा मान करा, मान धरा, बस, बाकी काहीच नाही. तुमचं विनस आहे, विनस आहे तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीची जबरदस्त हाव राहील, लक्झरी लाईफची जबरदस्त हाव राहील. मोह ह्या गोष्टीचा आवरला जाणार नाही. आता लक्ष्मी विनस काय दाखवतो? लेडीज. तुम्ही फक्त कोणत्याही लेडीजचा मान पकडा, कोणत्याही लेडीजला जाऊन धडकू नका, म्हणजे वाद विवाद घालू नका. जसं सॅटर्नसाठी मोठी व्यक्ती आहे, मर्करीसाठी लहान मुलं आहे, तसं विनससाठी काय आहे? स्त्री. मग स्त्री कोणती असू द्या, तुमच्या घरातली असू द्या, बाहेरची असू द्या, शेजारची असू द्या, ट्रॅव्हलिंग मध्ये तुम्हाला कोणी भेटू द्या, कुठलीही स्त्री तिचा मान धरा. आणि हे लोक जर स्वतःहून डोकं लावत पण असेल तर तुम्ही इग्नोर करून बाजूला जा, बस, बाकी काहीच करायचं नाही. तुमचा विनस तुम्ही व्यवस्थित ठेवणार तर बाकीचे जे प्रॉब्लेम आहे त्याच्यापासून तुम्ही वाचणार. लक्ष्मी प्राप्ती, तुम्हाला त्याचा मोह करत नाही बसणार. लक्ष्मी तुमच्या पायाशी राहणार. लक्झरी लाईफ आहे, त्याचा तुम्हाला मोह करून त्याच्या मागे नाही पळावं लागणार, ते तुमच्या पायाशी राहणार. फक्त तुम्ही काय, भगवंताने जी निर्मित केलेली लक्ष्मी आहे तिचा मान धरा. लक्ष्मी मागे पळायची गरज नाही तुम्हाला, लक्ष्मी तुमच्या मागे पळेल. मुलांचा मान धरा. बिझनेस मागे पळायची गरज नाही तुम्हाला, बिझनेस तुमच्या मागे पळेल. तिकडे सर बाळा नको ना, मला जवळ नको पळेल. आता मंगळ आहे ज्याचा ज्ञातिकारक, तर त्यांनी फक्त काय करायचं आहे, कुठे वाद होत असो, 2 हात लांब, घरात जरी वाटली काही कुरकुर, तिथे डोकं घालण्यापेक्षा आपण सरळ बाहेर रस्त्याने चाललोय, एखादी झाली कुरकुर, आपण म्हणजे जिथंही वादाचं ठिकाण आहे अशा ठिकाणापासून आपण लांब राहायचं 4 हात. बस, एकच नियम पकडायचा आहे, त्याच्यातला पराक्रम व्यवस्थित ठिकाणी त्याला आजमावता येईल. बाकी काहीच नाही होणार. म्हणजे आता तो पराक्रम असंच वेस्टेज जातो ना. मग आता जिथं गरज नाही तो काय म्हणणार, नाही मी इथून उडी मारतो, मग पाय करून गेलं होईल. मग पराक्रम असा दाखवल ते. पण पराक्रम कसा दाखवला पाहिजे की ज्यापासून आपल्याला काही प्राप्त होणार आहे. तुम्ही आता सैनिक झाले, युद्धामध्ये गेले, तिथं तुम्ही पराक्रम दाखवला, तिथं प्राप्तच होणार आहे ना. आता घरची लढाई आहे कामाची का तुमच्या, पण सैनिक झाले तिथं लढाई नाही, तुम्ही गोळ्या जाळल्या तरी ते तुमच्या कामाचे आहे ना. तुमच्या पराक्रमानुसार तर देशाचंही भलं होईल, तुमचंही भलं होईल, लोक तुम्हाला ओळखतील ना आणखी. पराक्रम आहे. तुम्ही आता एखादं डुबतंय, तुम्ही त्याला वाचवताय, तिथं पराक्रम आलाच ना तुमचा. एखादे कोणी प्रॉब्लेम मध्ये फसतंय आणि तुम्ही त्याला वाचवताय, तेव्हा तुमचा पराक्रम सही ठिकाणी सही